ना व्ह्यू बघा. मला दिसला. सो आहे माझ्या नेटिव्हचं सिरीज. ऍक्च्युली नेटिव्ह नाही आहे, हे रत्नागिरी आहे. हे माझ्या आजोबांचं गाव आहे. सो मीन्स टेक्निकली आहे नेटिव्ह माझं. मस्त प्लॅन्स आहेत. आता शाळा इथे आहे या बाजूला. हे मस्त केलंय विठ्ठल असं. एक नंबर व्ह्यू आहे. ते 4 ते 5 एंट्री आहे. पाठी लाईट हाऊस आहे पण दिसतंय का? हा दिसतंय. इथे फक्त 4 ते 5 एंट्री आहे लाईट हाऊस मध्ये. म्हणजे सगळीकडे तसंच असतं 4 ते 5 एंट्री. तोच तो. हे भगवती मंदिराचं फोर्ट वरचं ते दगड दिसतंय अल्ट्राटेकने वाल्यांनी ती बंधारा बांधलाय तो. पप्पा समोर समुद्र दिसतंय. ताकद कमी करायसाठी तारबारी म्हणून हे गाव आहे तिकडे. आता प्रॉपर दिसतंय लाईट हाऊस कॅमेरामध्ये. हा माझा बॅगेत घरी राहिला. मस्त वाटतंय. सूर्यास्त होणार आहे. आता किती चालावं लागतं पप्पा. चलो. मूड माझा मूड हॅपी आहे. कोयला ओरडते कोकिळा. चटतय. बरं झालं मी शूज आणले. इथं किती असं वाटतंय. व्ह्यू छान आहे. सनसेट. ते बोट सारखं ते हे बघा कॅमेऱ्यात बघा. हे कोणतं लाईन. ही लाईन. हा ते पायऱ्या कुठे जायला. तर आपण अजून पुढे जाऊया. कडेवर म्हणजे नक्की कुठे पप्पा? सनसेट होणार आहे बघा. अजून वेळ. हा येते मी. शूट करतच येते. शूट केलंस ना चालू. हो. पाय टाक पुढे. कसं आहे बघ पुढे. हा आपण खालती का नाही जाऊ शकत? ऐकत नाही कधी गेलं. मागे नाही जायचं. जोरदार. किती लांब आहे. भारी. ते मस्त वाटतंय ना. सनसेट पण आहे. तर आता आपण जाणार आहोत ब्रेक वॉटर्सला. चलो.
हे आपण 4 व्हीलर्स आणि 2 व्हीलर्सच आणतो का, म्हणजे 4 व्हीलर्स झालं तर मग छोटी गाडी अशी मारुती सुझुकी नॅनो इको असे. आणि कारण की ते वळणावळणाचा रस्ता आहे. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला रत्नागिरीचा, तिथे आपण सनसेटच्या इथे गेलेलो. इथे 2 व्हीलरसुद्धा आणू शकतो, स्कूटर बाईक. पण इथे यावं लागेल तर खूप चालावं लागणार आहे, पण ते वर्थ इट आहे कारण की एवढे भारी फोटो आले आहेत ना. मी माझ्या रीलच्या व्हिडिओमध्ये भरपूर फोटोज काढलेत आम्ही, छान छान पोजेस देऊन. ते मी रीलमध्ये हा व्हिडिओसुद्धा टॅग करेन आणि तो व्हिडिओसुद्धा टॅग करेन. एक व्हिडिओ रील केली आली असती, माझ्या प्रेमाची पारख हो माझ्या जुली ग लवकर तो आली. तरी सनसेट होणार आहे त्याच्या बाजूला रत्नागिरी. चलो गाडी तिथे आहे. फर्स्ट आमची गाडी नाही आहे, ती माझ्या काकाची गाडी आहे. मागाशी ते छोटं दिसत होतं गाडी, पण इथे अशी छोटी गाडी आणली की बरोबर आहे. तसं इथे बघा नॅनो आहे, इको आहे, असंच. चलो आली आपली गाडी. इथे मोस्टली तर बाईक्सच येत आहेत, फक्त 3 गाडी होते, एक आमची आणि 2 त्यांची. इथे आधीच्या काळात इथना गोळीबार व्हायचे, किल्ल्यात ना असंच असायचं. इथे पण आहे, तिथे पण आहे. आणि मी तुम्हाला दाखवते रस्ता कसा असतो इथे वळणावरती. मोठी गाडी आणू शकतो. बोटिंगचं पण काय मस्त हो, नरिमन पॉइंट सारखंच आहे एक्झॅक्ट, म्हणजे एकदम नाही पण हा इथना रस्ता आहे. डॉगेश भाई नेईल आपल्याला. हे काय आहे एवढं मोठं, ते वरती डोंगर असणार ना. राम राम डॉगेश भाई. चला तिथे नंतर जाऊया, आधी इथे चला. इथे पण भारीच आहे, तिथे अजून चांगलं असणार आहे. पप्पा इथे फिशिंग करतात. मी ना खाली उगीच कशाला. कॅमेऱ्यात ना दिसेल ना. पण मीच फर्स्ट आहे याचे व्हिडिओ बनवायला. रत्नागिरी हे मी नाही बघितलं. वाव, शिप बोर्डिंग आहे ना. अजून पुढे कुठे जायचंय. हे काय आहे. वाव, मी तिथे बसलेले, मी त्याचा फोटो दाखवेन. कुठे आहे सनसेट. थोडासा दिसतोय पण फ्लो. मग जाऊया. हे नरिमन पॉइंटला पण असंच असतं. नरिमन पॉइंटलाच मरीन ड्राईव्हला, सॉरी नरिमन पॉइंट बोलली मी. तुटलंय. येते मी, बघितलं मी. पण बघ व्हिडिओ अपलोड करून टाक. आता काय गेला मी शूट केलं. खाली बघ ना, बोटच्या चक्कर मध्ये इथे खाली जाशील. मी खाली बघते.
झूम कर. लक्षात तुझा फोन मध्ये घे. अरे गाडीतच आहे का तुझं? आणलाय. आणला? व्हिडिओ चालू ठेव ना थोड्या वेळ. सूर्य असा की का माशा घेऊन आली ती. नेक्स्ट मध्ये इथे फोटो काढते अशी बसून. ते बघ इकडे ढग बघ कसं वाटतात ते. Thanks for watching my video. I hope you liked that video. Like, share and subscribe. Tata, bye bye, stay safe and also watch my mini vlog. Visit Ratnagiri. Doodles!